यानंतर घाटकोपरमधून एक मोठी बातमी येते आहे। घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोनं 5 ते 6 पादचाऱ्यांना चिरडलंय आणि यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय। घाटकोपरच्या चिराग नगर मार्केट परिसरातली ही घटना आहे। घाटकोपरमध्ये एका भरधाव टेम्पोनं 5 ते 6 जणांना चिरडलेला आहे आणि धक्कादायक म्हणजे यापैकी एका महिलेचा या दुर्घटनेमध्ये या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। घाटकोपरमधली घटना, एका महिलेचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची बातमी येते आहे। या दृश्यांवरून हा अपघात किती भीषण असेल याची कल्पना आपल्याला येऊ शकते। घाटकोपरच्या चिराग नगर परिसरामध्ये ही घटना घडली आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी प्रशांत बडे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, कसा नेमका झाला हा अपघात, काय तपशील समोर येत आहेत? अमोल, हा जर घाटकोपरचा चिराग नगरचा परिसर बघितला तर एक मोठं मार्केट आहे, ते मच्छी मार्केट आहे, भाजी मार्केट आहे आणि याच्यामधून हा टेम्पो जो आहे तो नारायणनगरच्या दिशेकडून घाटकोपरच्या दिशेनेकडे येत असताना भरधाव वेगामध्ये या मार्केटमध्ये शिरला। या मार्केटमध्ये जे स्टॉल्स होते त्यांना उडवत हा पुढे आला आणि त्या स्टॉलवर जे काही खरेदी करण्यासाठी लोक उभी होती किंवा मग रस्त्यावरून चालणारी लोक होती, त्यांना चिरडत हा साधारणतः 100 फूट पुढेपर्यंत खेचत आला आणि पुढे एका दुकानाला धडकला। यामध्ये एक महिला होती, तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती आता मिळते आहे। तर यामध्ये आतापर्यंत 4 ते 5 जण जखमी असल्याची माहिती मिळते आहे। या अगोदर कुर्ल्यातला अपघात असेल, त्यानंतर आता घाटकोपरमध्ये हा अशा अपघात होत आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा हा प्रश्न जो आहे तो भरधाव वेगाचा तो ऐरणीवर येतो आहे। यातील जो चालक आहे तो नशापान केला असल्याचा आरोप जो आहे तो जे स्थानिक ज्यांनी त्याला पकडून दिलेला आहे ते करत आहेत। मात्र या संपूर्ण प्रकरणी आता चालकाला घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास पोलीस करतीलच। मात्र या घटनेमध्ये एक महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, तर 4 ते 5 जे नागरिक आहेत ते जखमी असल्याची माहिती मिळते आहे। निश्चितपणे अतिशय धक्कादायक आणि संतापजनक अशी ही घटना। धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।